चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी देवा खोडे सर्वांचं स्वागत करतो आपल्या या लाईव्ह सेशन मध्ये। ठीक आहे, मला फक्त एकदा लवकर काय द्यायची आहे, कन्फर्मेशन द्यायची आहे, माझा आवाज आणि व्हिडिओ दोन्ही क्लिअर आहेत का। ठीक आहे, एकदा प्रत्येकाने मला कन्फर्मेशन द्यायची आहे, माझा ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही क्लिअर आहेत का। लगेच चालू करतोय आपण आजच्या या सर्वात महत्त्वाच्या सेशनला। ठीक आहे, आज आपण या सेशनच्या माध्यमातून IBPS जे काही तुमचा शब्दार्थ नावाचा घटक विचारतं, म्हणजे शब्दार्थावर जेवढे काही प्रश्न IBPS विचारतं अशा संभाव्य प्रश्नाचा सराव आपण या ठिकाणी करणार आहोत। चला विवेकानंद हाय, मला फक्त एकदा लवकर कन्फर्मेशन द्यायची आहे, माझा ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही क्लिअर आहेत का। लवकर प्रत्येकाने एकदा कमेंट मध्ये थंब टाकायचा आहे। सगळं काही ओके असेल तर चालू करतोय आपण आपल्या या आजच्या सर्वात महत्त्वाच्या सेशनला। लक्ष्मण जाधव चला बोला हाय, ओके आहे सर्व। विवेकानंद ठीक आहे, ऑल क्लिअर आहे। प्रियंका ठीक आहे। बघा, जी काही आपली बॅच चालू झालेली आहे, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा टेट 2025 साठी, काय रे टेट 2025 साठी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आपण अक्षय सर्च अकॅडमी या ऍप्लिकेशनला सुरू केलेली आहे, बरोबर आहे। गुरुदेव 1.0 हे आपल्या या बॅचचं नाव आहे। संपूर्ण बॅच तुमची लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असणार आहे। कशी असणार आहे रे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच असणार आहे। आणि सुरुवातीच्या 100 विद्यार्थ्यांसाठी सर्वात आनंदाची बातमी अशी आहे की 50% ऑफ म्हणजे 50% सूट सुरुवातीच्या तुमच्या 100 विद्यार्थ्यांसाठी दिलेली आहे। बघा, मराठी व मानसशास्त्रासाठी सतीश शिंदे सर असणार आहेत। गणित व बुद्धिमत्तामध्ये गणित आणि काही बुद्धिमत्तेचा भाग अक्षय बाबर सर घेणार आहेत। नंतर इंग्लिश साठी कबीर सर, नंतर स्वतः मी मराठी शब्दार्थासाठी गणित, परत या ठिकाणी गणितासाठी सुमित काकडे सर, आणि सामान्य अध्ययनासाठी किरण अंबुरे सर, आणि मानसशास्त्र नावाचा जो काही सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे, महत्त्वाचा विषय आहे, त्याच्यासाठी सुद्धा स्वतः सतीश शिंदे सर या ठिकाणी असणार आहेत। बॅचची वैशिष्ट्ये अशी आहेत, संपूर्ण टीम ही IBPS एक्सपर्ट फॅकल्टी आहे। नंतर PDF स्वरूपामध्ये संपूर्ण नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड केलेल्या असतील, ठीक आहे। त्याच्यानंतर अनलिमिटेड व्ह्यूज असतील, त्याच्यानंतर बेसिक टू ऍडव्हान्स लेवलचा तुम्हाला गायडन्स असेल। नंतर डाऊट क्लिअर सेशन सुद्धा आपण या बॅचच्या माध्यमातून घेणार आहोत। नंतर नियमित लाईव्ह लेक्चर चालणार आहेत। जर त्यांना कोणाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर या नंबरला किंवा सरळ तुम्ही अक्षय सर्च अकॅडमी नावाचं ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता। 100% तुमचा IBPS पॅटर्न या बॅच मधून कव्हर करण्यात येईल, ठीक आहे। बघा, अतिशय जबरदस्त अशी बॅच आहे। ज्या विद्यार्थ्यांनी अजून पण बॅच घेतलेली नसेल, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा 2025 जी टेट होणार आहे, IBPS घेणार आहे, ठीक आहे। आजच्या सेशनचा पहिला प्रश्न बघा, कृपण, काय रे कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द वापरून बनविलेले अचूक वाक्य कोणते। कृपण या शब्दाचा आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे रे, विरुद्धार्थी शब्द वापरून बनविलेले अचूक वाक्य ओळखायचे आहे। म्हणजे आपल्याला या ठिकाणी कृपण शब्दाचा काय करायचा आहे, विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे। लवकर प्रत्येकाने पाटील हे लेक्चर टेटचं आहे। आपलं सरळ सेवाचं लेक्चर संध्याकाळी 8 ला आहे, हे टेट साठी लेक्चर आहे। लवकर प्रत्येकाने काय करायचं आहे, उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे। आपल्याला विचारलं गेलेला आहे बघा, तुमचा जो काही कृपण शब्द आहे, या कृपणचा विरुद्धार्थी शब्द विचारला गेलेला आहे। मग कृपणच्या विरुद्धार्थी काय असते रे, लवकर काय करा, उत्तर देण्याचा प्रयत्न करा। कृपण या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द, खूप जणांचं बघा तुमचे पर्याय इकडे दिलेले आहेत। कुणीकडे दिलेले आहेत रे तुमचे पर्याय, या ठिकाणी दिलेले आहेत। याच्यातून तुम्हाला उत्तर निवडायचं आहे। प्रत्येकाने एकदा सेशनला लाईक करून घ्यायचं आहे आणि लवकर काय करायचं आहे, उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे, ठीक आहे। बघा, जे काही तुमचं
कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द, कृपणचा विरुद्धार्थी शब्द काय रे? उदार असतो. काय असतो रे? उदार असतो. उदार म्हणजे फक्त बी बरोबर हे पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेला आहे. हे पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेला आहे. आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा फक्त बी. कृपणच्या विरुद्ध काय असते रे? कृपणच्या विरुद्ध उदार असते. काय असते? उदार असते. ठीक आहे, एकदा मला कन्फर्मेशन द्या, सगळं काही ओके आहे का? सगळं काही ओके आहे का? लवकर 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 कन्फर्मेशन द्या. कृपण म्हणजे कंजूस असतो. काय असतो रे? कंजूस असतो, कंजूस. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. चला, समोरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा. समोरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. खालीलपैकी कोणता शब्द, खालीलपैकी कोणता शब्द, खालीलपैकी कोणता शब्द परस्परांचे विरुद्धार्थी शब्द या अर्थाने आलेला आहे? परस्पर या शब्दाचा काय विचारलेला आहे रे आपल्याला? विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे. परस्पराचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. प्रत्येकाने अगदी 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 बरोबर. ठीक आहे, चला लवकर 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 उत्तर देण्याचा प्रयत्न करा. लवकर लवकर या ठिकाणी उत्तर द्यायचं आहे. परस्परांचे विरुद्धार्थी शब्द, परस्पर या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द विचारायचा आहे, ओळखायचा आहे. सांगा लवकर लवकर काय असेल? या पेनाले काय झालं आजच? सांगा लवकर लवकर लवकर. परस्परांचे या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता असेल? तर परस्परांचे या शब्दाचा विरुद्धार्थी आहे बघा, विरुद्धार्थी शब्द आहे तुमचा जमा खर्च, सगळे सोयरे आणि तेजीमंदी. त्याच्यानंतर बघा हारजीत. या 4 पर्यायामधून योग्य उत्तर आहे तुमचं जमा खर्च असेल. त्याच्यानंतर आहे बघा तुमचं तेजीमंदी असेल आणि त्याच्यानंतर आहे बघा तुमचं हारजीत. म्हणजे सगळे सोयरे हा याचा विरुद्धार्थी शब्द होणार नाही. परस्परांचे या शब्दाचा तुमचा विरुद्धार्थी शब्द होणार नाही. ठीक आहे, एसीडी, एसीडी पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेला आहे. पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेला आहे. पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेला आहे. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. समोरचा प्रश्न आहे सलगी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? सलगी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? लवकर 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 प्रत्येकाने उत्तर कमेंट करायचं आहे. आणि जे कोणी टेट 2025 साठी तयारी करत असेल त्यांनी लवकर आपली बॅच परचेस करायची आहे. ठीक आहे, बघा सलगीचा विरुद्धार्थी शब्द तुमचा विरुद्धार्थी शब्द सलगी म्हणजे जवळता असते, निकटता असते, बरोबर आहे. मग सलगीच्या विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी कोणता येऊ शकते रे? पर्याय क्रमांक 3 येऊ शकतो. सलगीच्या विरुद्ध दुरावा असतो. काय असतो? दुरावा असतो. त्याच्यानंतर समोरचा प्रश्न आहे बघा तुमचा सौजन्य या शब्दाचा विरुद्ध अर्थाचा, विरुद्धार्थावर या ठिकाणी प्रश्न आलेला आहे. सौजन्य या शब्दाचा विरुद्ध अर्थाचा शब्द कोणता? भलेपणा, असभ्यता, सुजनता, शिष्टाचार. सांगा लवकर 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 काय असेल? लवकर 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 उत्तर कमेंट करायचं आहे. सलगता या सौजन्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? प्रत्येकाने उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. बऱ्यापैकी उत्तर प्रत्येकाला जमलेला आहे. सौजन्य या शब्दाचा विरुद्ध अर्थाचा शब्द आहे तुमचा असभ्यता. काय आहे रे? असभ्यता आहे. कोणता आहे? असभ्यता आहे. बघा समोरचा प्रश्न आहे तुमचा पुढीलपैकी एक शब्द विसंगत आहे. विसंगत म्हणजे काय रे? विसंगत म्हणजे वेगळा. विसंगत म्हणजे काय असते? वेगळा. वेगळा आहे त्यालाच म्हणतात गटाबाहेरचा आहे. पर्यायी उत्तरातून तो शब्द शोधा. संदला, सनला, संदला, सदिंसा. काय उत्तर असेल? लवकर 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 सांगा.
चला लवकर 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 उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. काय असते संदला, सदन नंतर सनला आणि संदला, याचं योग्य उत्तर काय आहे? हा विवेकानंद फक्त मराठी आहे, फक्त मराठी आहे. ओके ओके, लवकर लवकर उत्तर द्यायचं आहे. याचं योग्य उत्तर आहे सदिंसा. काय आहे रे योग्य उत्तर? सदिंसा आहे. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचं काय आहे रे तुमचं योग्य उत्तर आहे. पर्यायी उत्तरातील गटाबाहेरचा शब्द कोणता? सांगा बरं काय असेल रे याचं उत्तर. आणि थोडं ओके, ओनली देवा सर, थँक्यू किशू, थँक्यू सो मच. चला लवकर 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 उत्तर द्यायचं आहे. पर्यायी गटाबाहेरचा शब्द या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. बर, सर्वांचं म्हणणं आहे जवळपास पर्याय क्रमांक 3. काय आहे रे पर्याय क्रमांक 3? लवकर 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 या ठिकाणी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. सांगा लवकर 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 उत्तर जमलं पाहिजे. पर्याय क्रमांक 3 का असावं? बर ठीक आहे, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 धगधग. 100% खरं आहे. 100% खरं आहे. पण का? पण का असावं? का असावं उत्तर? धगधग म्हणजे धडधड. बर, उत्तर तर तुम्ही बरोबर दिलेला आहे, अगदी बरोबर दिलेला आहे. पर्याय क्रमांक 3 धगधग. धकाधक म्हणजे काय रे? धकाधकी म्हणजे काय रे? आणि झोंबी म्हणजे काय? हे वेगळ्या अर्थाचे शब्द आहेत. धगधग म्हणजे काय असते रे? धडधड. काय असते? धडधड असते. म्हणून पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. खालील पर्यायी उत्तरातील विसंगत शब्द कोणता? विसंगत म्हणजे आपल्याला या ठिकाणी परत कोणता शब्द ओळखायचा आहे? वेगळा शब्द ओळखायचा आहे. विजना, विजन, विचडा, विंझना. डेंजर. आयबीपीएस जे काही असतं तुमचं, आयबीपीएस शब्दावर जास्त भर देतं आणि डेंजर शब्दावर देतं. डेंजर शब्दावर देतं. सांगा लवकर 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 या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल? विंझना हे काय आहे रे या ठिकाणी? विंझना आहे, विंझन आहे, विंचडा आहे, विंझना आहे. काय असेल? आणि असेच प्रश्न आयबीपीएस लवकर लवकर म्हणजे असेच प्रश्न आयबीपीएस परत 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 विचारत असते. सांगा लवकर लवकर उत्तर देण्याचा प्रयत्न करा. या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विंचडा. काय असतो रे? विंचडा. विंचडा म्हणजे काय असते? गुतागुत. काय असते रे? गुतागुत असते. काय असते? गुतागुत असते. विधी याला म्हणतात आयबीपीएस. काय म्हणतात? आयबीपीएस. आणि आयबीपीएस चा कार्यक्रम डेंजर आहे. जेवढं वाटते तेवढं सोपं नसते, परंतु सगळे जेवढे काही अवघड शब्द आहेत बॅच मध्ये 100% आपण पूर्ण करू. विंचडा म्हणजे काय असते रे? गुतागुत असते. समोरचा प्रश्न आहे बघा, व्याज. व्याज या शब्दासह पुढीलपैकी कोणता पर्याय समानार्थी नाही म्हणते? समानार्थी नाही म्हणते म्हणजे परत आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे रे? समानार्थी शब्द ओळखायचा आहे. सॉरी, समानार्थी नाही म्हणजे काय करायचं आहे? विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. लवकर 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 सांगा काय असेल? व्याज या शब्दाचा समानार्थी शब्द नाही. लवकर लवकर हा भागवतरावचं उत्तर या ठिकाणी आलेलं आहे. विवेकानंदचं उत्तर आलेलं आहे. आरतीचं उत्तर आलेलं आहे. विधीचं उत्तर आलेलं आहे. गर्ल्स हॉस्टेल सानाचं उत्तर या ठिकाणी आलेलं आहे. बघा, व्याजचा समानार्थी शब्द होतो तुमचा कपट. व्याजचा समानार्थी शब्द होता तुमचा सोंग आणि व्याजचा समानार्थी शब्द होता तुमचा भांडे. परंतु व्याजचा समानार्थी शब्द होत नाही रक्कम. रक्कम होईल का रे? नाही. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचं काय आहे? योग्य उत्तर आहे. कार्यक्रम पद्धतशीर झालेला आहे.
कार्यक्रम पद्धतशीर झालेला आहे। समोरचा प्रश्न आहे बघा सर्वांसाठी, लवकर लवकर फक्त या ठिकाणी आपल्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे। पंक्ती प्रपंच, पंक्ती प्रपंच या शब्दाच्या अर्थाचा अचूक वापर खालीलपैकी कोणत्या वाक्यात आलेला आहे? म्हणजे अगदी बरोबर वापर केलेलं वाक्य कोणतं आहे हे या ठिकाणी विचारलेलं आहे। अगदी बरोबर 100% विधी सांगा। पंक्ती प्रपंच, पंक्ती प्रपंच या शब्दाच्या अर्थाचा अचूक वापर। पंक्ती बसल्या आणि वाढपी वाढू लागले, पंक्तीत वाढताना वाढप्यांनी मात्र पक्षपात केला, पंक्तीत वाढपी वाढू लागले तसे पदार्थ संपू लागले, पंक्तीत वाढणारे वाढपी पदार्थ कमी जास्त वाढू लागले। पंक्ती प्रपंच या शब्दाचा योग्य वापर आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे। काय असेल रे? लवकर 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 सांगा। पर्याय क्रमांक 2 खूप जणांचं म्हणणं आहे, पर्याय क्रमांक 4 पण खूप जणांचं म्हणणं आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तुमचं पर्याय क्रमांक किती रे? पर्याय क्रमांक 2। पंक्तीत वाढताना वाढप्यांनी मात्र पक्षपात केला। मग पक्षपात म्हणजे काय असते? पंक्ती प्रपंच असतो। काय असतो रे? पंक्ती प्रपंच असतो। म्हणून काय आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे। टाइम चेंज केलं का सर? टाइम चेंज नाही झालेला आहे। हे लेक्चर आहे तुमचं टेट, काय रे? टेट 2025 साठी, TAIT साठी हे लेक्चर आहे। जे कोणी तयारी करत असतील, आपले जवळचे मित्र कोणी तयारी करत असतील तर त्यांना आवर्जून या लेक्चरची लिंक शेअर करा। आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। समोरचा प्रश्न आहे बघा, ज्याच्याकडे द्रव्य नाही आणि विद्याही नाही असा म्हणजे, ज्याच्याकडे द्रव्यही नाही म्हणजे पैसाही नाही आणि विद्याही नाही असा अकलेचा खंदक असतो, उंटावरचा शहाणा असतो, ठणठणा पाळ असतो का निर्धन असतो? लवकर 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 सांगा। सोपा आहे प्रश्न, प्रश्न सोपा आहे, प्रत्येकाला जमलं पाहिजे। या ठिकाणी ज्या व्यक्तीकडे तुमचं द्रव्यही म्हणजे पैसाही नसतो आणि विद्याही नसते अशा व्यक्तीला म्हणतात ठणठणापाळ। काय म्हणतात रे? ठणठणपाळ। पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। बोला, कळत आहे का? चलायचं का समोरच्या प्रश्नाकडे? चलायचं का समोरच्या प्रश्नाकडे? एकदा प्रत्येकाने कन्फर्मेशन द्या, लगेच जाऊया समोरच्या प्रश्नाकडे। ठीक आहे, ठीक आहे। टेटचं लेक्चर आहे, त्यांनी जे कोणी तयारी करत असेल किंवा आपल्या जवळचे मित्रमैत्रिणी तयारी करत असतील त्यांच्यापर्यंत या लेक्चरची लिंक जाऊ द्या। चलूया समोरच्या प्रश्नाकडे। इथं आलेला आहे अँटीव्हायरस प्रो ॲडव्हान्स। बरं ठीक आहे, काहीच नको आम्हाला, ॲडव्हान्स नको काहीच नको। येऊ समोरच्या प्रश्नाकडे। बघा, समोरचा प्रश्न विचारला गेलेला आहे, पुरुषाच्या फेट्यावर लावावयाचा रत्नजडित तुरा या शब्द समूहाला खालीलपैकी योग्य शब्द कोणता? शंभला, मुकुट, मोती तुरा, शिरपेच। अगदी जबरदस्त IMP प्रश्न आहे, अगदी जबरदस्त IMP प्रश्न आहे। पुरुषाच्या फेट्यावर लावायचा जो काही रत्नजडित तुरा असतो त्याला शंभला म्हणतात, त्याला मुकुट म्हणतात, त्याला मोती तुरा म्हणतात का त्याला शिरपेच म्हणतात? या ठिकाणी आपल्याला विचारल्या गेलेला आहे। लवकर 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 उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे। गुड इव्हनिंग पूजा, गुड इव्हनिंग। चला लवकर लवकर उत्तर द्या रे, उत्तर द्या। लवकर 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 उत्तर द्या। बघूया काय आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर। जबरदस्त असा प्रश्न आहे। कसा रे? जबरदस्त असा प्रश्न या ठिकाणी आलेला आहे। लवकर लवकर या ठिकाणी 5-4 ए विवेकानंद उत्तर बरोबर दे, विचार करून उत्तर दे। पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। शिरपेच म्हणजे काय असते? पुरुषाच्या फेट्यावर लावावयाचा रत्नजडित तुरा,
त्याला म्हणतात सिरपेच. काय म्हणतात रे त्याला? त्याला म्हणतात सिरपेच. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. विवेकानंदनं अगदी 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 बरोबर दिलेलं होतं. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. चलूया समोरच्या प्रश्नाकडे. असे प्रश्न IBPS काय करत असतं? वारंवार विचारत असतं. आत्मसंयमनासाठी काय रे? संयमनासाठी करावयाची जी कृत्ये या शब्द समूहाला एक शब्द सांगा. यमनियम, मनशांती, योजकत्व, देहबंध. लवकर 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 लवकर. ओके विवेकानंद, समजले बाळा, काही ताण नको तू. आत्मसंयमनासाठी करावयाची जी कृत्ये असतात त्याला काय म्हणतात रे? लवकर लवकर उत्तर या ठिकाणी सांगत चला. कसे येतं IBPS चे प्रश्न? कसे येत रे? एकदा मला थोडक्यामध्ये एकदा सांगा बरं. एकदा मला थोडक्यामध्ये सांगत चला लवकर लवकर लवकर. आणि उद्यापासून तुम्हाला 5 पर्याय दिसतील. काय दिसतील रे? 5 पर्याय दिसतील. आता कार्यक्रम असा झालेला आहे, आमचा जो टाइपरायटर आहे त्याला माहितीच नव्हतं IBPS ला 5 पर्याय असतात. किती प्रश्न असतात? 5 पर्याय असतात. उद्यापासून तो 5 पर्याय टाकेल. ठीक आहे. आत्मसंयमनासाठी करावयाची जी कृत्ये असतात त्याला म्हणतात यमनियम. पर्याय 1 आणि फक्त पर्याय 1 मध्ये दिलेला आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे फक्त ए बरोबर. फक्त ए बरोबर. फक्त ए बरोबर. बरोबर आहे. आत्मसंयमनासाठी करावयाची जी कृत्ये असतात त्याला म्हणतात यमनियम. काय म्हणतात रे? यमनियम म्हणतात. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. परत या ठिकाणी जबरदस्त असा प्रश्न लागलेला आहे. लय भारी आहे, खूप जबरदस्त. थँक्यू सो मच विधी. प्रचलित शुद्ध लेखनानुसार शुद्ध शब्दांचा गट शब्द गट असलेला पर्याय कोणता? शुद्ध शब्दाचा पर्याय आपल्याला या ठिकाणी विचारला गेलेला आहे. क्या बात है. थुई 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 थुई. दाक्षिणात्य, धूमकेतू, धूर्त, दुर्मखलेला, थिल्लर, दुष्प्राप्य, धृतराष्ट्र, दीप्तिमान. सांगा. कार्यक्रम डेंजर दिसतोय. कार्यक्रम डेंजर दिसतोय जरा. पद्धतशीर उत्तर द्या. पद्धतशीर उत्तर द्या. पद्धतशीर उत्तर द्या. शुद्ध शब्दाचा गट आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे. माझ्या मते थुई थुई याला दुसरा उकार पाहिजे होता. या ठिकाणी कटलेला आहे. धूर्त, दुर्मकलेला, थिल्लर हे पण चुकलेला आहे. दुष्प्राप्य ओके आहे. धृतराष्ट्र 100% ओके आहे. आणि दीप्तिमा 100% बरोबर आहे. म्हणजे क बरोबर, बाकी चूक. फक्त क बरोबर आणि अ आणि ब चूक. हे दिलेलं आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये. काय दिलेलं आहे? पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेला आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. सर्वांचं या ठिकाणी काय झालेलं आहे रे? काय झालेलं आहे या ठिकाणी? हे झालेलं आहे. ठीक आहे. कसा कार्यक्रम झाला? कसा कार्यक्रम झाला भाऊ? प्रश्न कसा होता? जबरा प्रश्न होता. जबरा प्रश्न. चलू या समोरच्या प्रश्नाकडे. समोरचा प्रश्न असा आहे, शुद्ध लेखन नियमानुसार योग्य शब्दाचा पर्याय कोणता? परत आपल्याला शुद्ध लेखन वापरायचं आहे आणि योग्य म्हणजे बरोबर म्हणजे शुद्ध शब्द कोणता आहे हे आपल्याला या ठिकाणी ओळखायला लावलेलं आहे. अगदी अगदी सपना 100% होत असतं. काही ताण घ्यायचा नसतो. बचेंगे तो और भी लढेंगे. ठीक आहे. सांगा लवकर 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 सांगा. शुद्ध शब्द कोणता आहे? शुद्ध शब्द कोणता आहे? मनस्थिती. बर ठीक आहे. हे 65 प्रश्न या ठिकाणी आलेला आहे.
लई पानसट आहे, लई पानसट प्रश्न आहे. फक्त जरासं डोकं लावा, जरासं डोकं लावा. या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असू शकते? या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असू शकतं? बघू. माझ्या माहितीनुसार याचं योग्य उत्तर पाहिजे पर्याय क्रमांक 1. काय पाहिजे रे? पर्याय क्रमांक 1. विसर्गाच्या अगोदर ऱ्हस्व स्वर आलेला असतो, विसर्गाच्या नंतर तुमचं विसर्गाच्या नंतर कठोर व्यंजन आलेलं असतं. काय आलेलं असतं? कठोर व्यंजन आलेलं असतं. काही विषय नाही. विसर्गाच्या अगोदर ऱ्हस्व स्वर आलेला असतो, पहिला उकार आहे, ठीक आहे. आणि श्र म्हणजे या ठिकाणी परत श आलेला आहे, जे कठोर व्यंजन आलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. अजून पण मी सांगतो, ठीक आहे. 14चं 1 विशेष नाही घ्यायचा, काही विशेष नाही काय घ्यायचा. एकदा IBPS चं जर कोणाकडे बुक असेल तिच्यामध्ये तुम्हाला जावं लागेल आणि जे काही तुमचं IBPS आहे कसे प्रश्न विचारते ते थोडं चेक करा. ठीक आहे, ते थोडंसं चेक करा. IBPS म्हणजे तोंडचा खेळ नाही. IBPS म्हणजे तोंडचा खेळ नाही. ह्या मातोश्री वेगळ्या आहेत, ह्या मातोश्री या ठिकाणी वेगळ्या आहेत आणि त्या मातोश्री या ठिकाणी वेगळ्या आहेत. त्याच्यामुळे कार्यक्रम होतो 100% कार्यक्रम होतो. आणि आपल्याला अशाच जबरदस्त प्रश्नाचा सराव या ठिकाणी करायचा आहे. चलूया समोरच्या प्रश्नाकडे. समोरचा प्रश्न परत शुद्ध लेखनावर विचारला गेलेला आहे. शुद्ध लेखन नियमानुसार अचूक म्हणजे बरोबर शब्दांचा गट ओळखा. कथित, क्रियाकर्म, गर्भित, गुपित, कुर्मगती, कोनशिला, खणखणीत, क्लुप्ती, नंतर क्रीडागंग, कोळी कष्टक, कुर्मगती, क्रियाकर्म, गर्भित. लवकर 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 सांगायचं आहे. लवकर 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 या ठिकाणी उत्तर द्यायचा आहे. अचूक म्हणजे बरोबर. सांगा. थोडा टाइम घ्या पण प्रश्नाचं उत्तर सांगा. थोडा टाइम घ्या पण प्रश्नाचं उत्तर एकदम बरोबर आलं पाहिजे. थोडा टाइम घ्या पण प्रश्नाचं उत्तर एकदम बरोबर आलं पाहिजे. कुठल्याही प्रकारची गडबड करू नका. कुठल्याही प्रकारची गडबड या ठिकाणी करू नका. लय हार्ड आहे. विवेकानंद शिक्षक अभियोग्यता चाचणी आहे. काय आहे? शिक्षक अभियोग्यता चाचणी आहे. याचं उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 3 फक्त ब बरोबर. कुकर्मगती अगदी बरोबर आहे. कोनशिला हा शब्द अगदी बरोबर आहे. खणखणीत हा शब्द सुद्धा या ठिकाणी बरोबर आहे. गुपित याला तुमची दुसरी वेलांटी पाहिजे होती. ओके. कोळी कष्टक क्लुप्तीला तुमचं जे काही ती आहे याला सुद्धा दुसरी वेलांटी पाहिजे होती. कुर्मगती क्रियाकर्म. गर्भित हा शब्द असा पाहिजे होता. म्हणून आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. काय आहे रे? पर्याय क्रमांक 3 फक्त ब बरोबर. समजलं असेल तर मला एकदा कन्फर्मेशन द्या. समोरच्या प्रश्नाकडे जाऊ का? समोरच्या प्रश्नाकडे जाऊ का? मज्जा यायली का नाही? एकदा मला कन्फर्मेशन द्या बरं. प्रश्न सोडवायला मज्जा येत आहे का? होईल लवकरच सुदाम. लवकर होईल सुदाम. काही ताण घेऊ नको. ओके ओके ओके. बघा समोरचा प्रश्न काय म्हणतो एकदा बघा. पुढीलपैकी कोणता शब्द व्याकरण दृष्ट्या बरोबर आहे? परत या ठिकाणी शुद्ध लेखनावर विचारला गेलेला प्रश्न आहे. व्याकरण दृष्ट्या अगदी बरोबर शब्द कोणता आहे? सपना सगळं घेऊ आपण. ठीक आहे.
16 नंबरचा प्रश्न चालू आहे. लवकर 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 सांगा. बरोबर उत्तर या ठिकाणी आपल्याला, थोडे हार्ड आहेतच. पर्याय क्रमांक 4 सगळ्याचा कार्यक्रम या ठिकाणी होतोय. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. काय आहे रे याचं योग्य उत्तर? पर्याय क्रमांक 2 आहे धर्मोन्मी. काय रे? धर्मोन्मिलित. काय आहे? धर्मोन्मिलित हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. डेंजर शब्द आहेत भाऊ. काय रे? डेंजर शब्द या ठिकाणी आहेत. चलू या समोरच्या प्रश्नाकडे. काय म्हणतो समोरचा प्रश्न? डायरेक्टच समोर आलो. येऊ इकडं. गणपत अण्णाला अंग राखून काम करण्याची सवय आहे. ओके, या वाक्यात अर्थाचा अचूक असलेला वाक्प्रचाराचा पर्याय कोणता? अंग राखणे म्हणजे काय रे? आहे पल्लवी, 8 वाजताचा क्लास आहे. गणपत अण्णांना अंग राखून काम करण्याची सवय आहे. या वाक्याच्या अर्थाचा अचूक असलेला वाक्प्रचार आपल्याला ओळखायचा आहे. कुकू करणे. बर, काकू करणे. सांगा लवकर 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 लवकर. काय असेल उत्तर? काय असेल उत्तर? बघा, काडी मोडी घेणे काही संबंध नाही. काकू करणे काही संबंध नाही. आटापिटा करणे, कशाला म्हणाय आटापिटा करेल तो? पहिलाच काम अंग राखून करतो. आटापिटा करणे म्हणजे जास्त हे करणे. ठीक आहे. त्याच्यानंतर काडीने औषध लावणे. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. काडीने औषध लावणे पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं अगदी 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 योग्य उत्तर आहे. चलू या समोरच्या प्रश्नाकडे. समोरचा प्रश्न आहे नाकाशी सूत धरणे. नाकाशी सूत धरणे. सूत हा शब्द आणि सूत हा शब्द अगदी वेगवेगळ्या अर्थाचा आहे. काय रे? अगदी वेगवेगळ्या अर्थाचा आहे. नाकाशी सूत धरणे याचा योग्य वाक्प्रचार कोणता आहे? लवकर 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 सांगायचा आहे. सी यू. लवकर लवकर उत्तर देत चला रे. लवकर लवकर उत्तर देत चला. एवढा टाइम घेऊ नका. बघा, नाकाशी सूत धरणे म्हणजे काय रे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मरणास टेकणे. काय आहे रे? मरणास टेकणे. मरणास टेकणे म्हणजे नाकाशी सूत धरणे असतं. हे आहे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर. हे आहे. नमस्कार गणेशराव, नमस्कार. बघा, जर सूत म्हणजे जर तुमचा उकार दीर्घ आला, काय आला रे? दीर्घ आला, तर या शब्दाचा अर्थ होतो दोरा. काय होतो रे? दोरा. त्यालाच आपण म्हणतो धागा. काय म्हणतो रे? धागा म्हणतो. आणि सूत याचा जर उकार तुमचा रस्व आला, काय आला रे? रस्व आला, तर याचं योग्य उत्तर होतं. बघा, याचं योग्य उत्तर होतं मुलगा. काय होतं रे? मुलगा होतं. हे आपल्याला या ठिकाणी 100% लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पल्लवी, IBPS काय आहे? IBPS. त्याच्यामुळं मी जबाबदार नाही. त्याच्यामुळं मी जबाबदार नाही. त्याच्यामुळं मी जबाबदार. सपना, हे सगळे IBPS चे प्रश्न आहेत. हे प्रश्न सगळे IBPS चे प्रश्न आहेत. जबरदस्त असे प्रश्न आहेत. जबरदस्त असे प्रश्न आहेत. अगदी बरोबर वनिता. अगदी बरोबर. अगदी अगदी बरोबर. चलूया समोरच्या प्रश्नाकडे. आजच्या सेशनचा सेकंड लास्ट प्रश्न आहे बघा तुमचा. पुढील विवेचनाला योग्य मन ओळखा. गणपतरावावर खूप संकटे आली. सततच्या कडीबंदीमुळे धंदा डबल घाईला आला.
तरी त्यांनी कामगारांना दिलेले आर्थिक मदतीचे वचन शेवटपर्यंत पाळले. म्हणजे आपल्याला फक्त जे काही वचन आहे शेवटपर्यंत पाळले. म्हणतात ना, हातावर कमवावे हातावर खावे, जैसा देव तैसा भाव, हिरा जो ठेविता एरणी, वाचे मारता तो घनी, सांगितल्या कामाचा दिल्या भाकरीचा. क्या बात आहे. हा आपला टाइम नाही, 9 वाजता येऊ आम्ही. बरोबर आन्सर 100% विधी. अवघड आत्ता का इथला सर. बर ठीक आहे. हा वनिता IBPS टेटची बॅच आहे. ठीक आहे, टेट साठी आहे ते प्रश्न, टेट साठी आहे ते प्रश्न. सांगा बरं या प्रश्नाचं योग्य उत्तर काय सर रे? बघा, दिलेले वचन शेवटपर्यंत पाळले. पर्याय क्रमांक 3 आहे, हिरा जो ठेविता एरणी, वाचे मारता तो धनी. वाचे मारता तो धनी. ठीक आहे, पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. चलू या समोरच्या प्रश्नाकडे. आजच्या सेशनचा शेवटचा प्रश्न आहे, महापुरे झाडे जाती. काय रे? महापुरे झाडे जाती, तेथे लव्हाळे वाचती, या म्हणीची समानार्थी म्हण कोणती? IMP प्रश्न करून घ्या रे पोट्टे हो. अगदी IMP आहे. चांगली गोष्ट आहे रीना. महापुरे झाडे जाती, तेथे लव्हाळे वाचती, या म्हणीची समानार्थी म्हण कोणती? उथळ पाण्याला खळखळाट पार, दर्या किनारी केळी मोडत नाही कदा काळी, जशी देनावळ तशी धुनावळ, कोळसा उगवळावा तितका काळाच. शंभर टक्के. सांगा रे लवकर. आम्ही ICDS वाले पण मारल चुकून. ओके. सांगा लवकर. चला सांगा रे, सांगा. महापुरामध्ये झाडे जातात आणि लव्हाळे वाचतात असं म्हणणीचं अर्थ आहे. ही समानार्थी म्हण कोणती आहे? उथळ पाण्याला खळखळाट पार, काय संबंध नाही याचा. जशी देनावळ तशी धुनावळ, काय संबंध. कोळसा उगळावा, काही नाही. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2, दर्या किनारी केळी मोडत नाही कदा काळी. हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. असे होते 20 प्रश्न. अगदी असे काय होते रे आपले 20 प्रश्न होते. असे 20 प्रश्न होते. असे चांगले प्रश्न होते. सहज आणि अगदी सोप्या पद्धतीने आपण त्याचं उत्तर देऊ शकलो. हे आजच्या या सेशनच्या माध्यमातून कळालेलं आहे. रेकॉर्डेड पाहतो सर, भरतीला हा लेक्चर गुरुजी एकच नंबर, रॉयल कार्यक्रम एकदम. थँक्यू सो मच काव्या. अगदी मनापासून धन्यवाद. ठीक आहे. बघा, शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा त्याची लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. ठीक आहे, टेट 2025 साठी बनवलेली आहे. गुरुदेव 1.0 50% ऑफ असणार आहे. सुरुवातीच्या 100 विद्यार्थ्यांसाठी कोणत्या ऍप्लिकेशनला जाऊन बॅच घ्यायची आहे? अक्षय सर्च अकॅडमी. सतीश शिंदे सर मराठी मानसशास्त्रासाठी असणार आहेत. अक्षय सर बुद्धिमत्तेसाठी असणार आहेत. इंग्लिशसाठी कबीर सर असणार आहेत. शब्दार्थासाठी स्वतः मी असणार आहो. शब्दार्थाचा विषयच घ्यायचा नाही काही. गणितासाठी सुमित सर असणार आहेत, सुमित काकडे सर. आणि सामान्य अध्ययनासाठी किरण अंबुरे सर असणार आहे. कोण असणार आहेत? किरण अंबुरे सर असणार आहेत. मिक्स क्वेश्चनच होते. थँक्यू सो मच सपना. थँक्यू सो मच. या ठिकाणी थांबू, भेटूया उद्या. तोपर्यंत थँक्यू सो मच.